नमस्कार मित्रांनो, डी-एस माइंड ब्लॉगमध्ये म्हणजेच मी मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हा पार्ट 3 आहे डेटा मायनिंगचा. त्याच्यापैकी डिफरंट टाईप्स ऑफ क्लासिफायर काय असतात की बेस्ड ऑन ॲट्रिब्यूट्स असतात, प्रेडिक्ट करायचं काम करत असतात ते. त्याच्यामध्ये टाईप्स आहे डिसिजन ट्री, नॅव बाईस, के नियरेस्ट नायबर, क्लासिफायर, सपोर्ट वेक्टर, न्यूरल नेटवर्क, रूल बेस्ड नेटवर्क. डिसिजन ट्री जसं की जार सर्कल स्ट्रक्चर असतं, नॅव बाईस थेरम बेस्ट असतो. नंतर मेजॉरिटी याच्यामध्ये डिपेंड केली जाते. याच्यामध्ये एक हायपरलाईन पाडतं आणि सेपरेट करतं. नंतर माणसाच्या ब्रेनवर इन्स्पायर आहे. नंतर हे इफ आणि त्यांवर बेस्ट आहे. नंतर इंटरेस्टिंगनेस ऑफ पॅटर्न्स म्हणजेच की ऑब्जेक्ट जे तो प्री डिपेंड क्लास असतो, क्लासिफाईड असतो आणि लेबल असतो. नंतर त्याची क्लासिफिकेशन काय की ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय की जे पण स्टॅटिस्टिकल मेजर्स आहेत त्याच्यावर तो बेस्ड असतो आणि इंडिपेंडेंट असतो युजरवर. पण सब्जेक्टिव्ह काय की डिपेंड असतो युजरच्या नॉलेजवर. नंतर इंटरेस्टिंग क्लासिफिकेशन म्हणजेच काय क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन येतं म्हणजे प्री डिपेंड क्लास असतं, सिक्वेन्शियल म्हणजे सिक्वेन्समध्ये असतं, एक्सपेक्टेड म्हणजेच जे पण एक्झिस्टिंग डेटा आहे त्याला अज्युम केलं जातं की नंतर क्लस्टर पॅटर्न्स म्हणजे जे पण न्यू ग्रुप आहेत त्यांना रिव्हील केलं जातं. नंतर मायनिंग मेथड्स अँड रूल्स, जे पण मायनिंगचे मेथड्स आहेत काय बुवा ते त्याच्यापैकी टेक्निक्स मायनिंग मेथड्समध्ये टेक्निक्स आहेत बुवा ते आणि त्याचे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं युजफुल पॅटर्न्सला. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, असोसिएशन रूल, मायनिंग, सिक्वेन्शियल पॅटर्न, प्रेडिक्शन, आउटलायर्स असे आहेत. नंतर मायनिंग रूल्समध्ये काय की डिफाईन हाऊ पॅटर्न्स. नंतर मायनिंग रूल्स म्हणजे जे पण पॅटर्न्स आहेत, जे पण रिलेशनशिप आहे त्यांना ती रिप्रेझेंट करते. त्याच्यामध्ये असोसिएशन, सपोर्ट, कॉन्फिडन्स, नंतर लिफ्ट असे सारखे त्याच्यामध्ये पॉईंट्स किंवा आपण टॉप 5 टाईप्स म्हणू शकतो. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला कंटेंट बेस्ड असोसिएशन मायनिंग. जे पण कंटेंट्स आहेत म्हणजे जी लिमिट लावायची सर्चला जनरेट करण्यासाठी तिला आपण कंटेंट्सला म्हणतो. त्याची गरज काय की रूल जनरेट करतं बा ते टू मेनी रूल जनरेट करतं आणि रूल जनरेट करून इररिलेव्हंट किंवा युजफुल पण रूल्स जनरेट होऊन जातात. नंतर कन्स्टंट हेल्प म्हणजेच जे पण हेल्प काय करतं बा ते की रिड्यूस कॉम्प्लिकेशन टाईम आणि इम्प्रूव्ह इफिशियन्सी, जनरेट मिनिंगफुल रूल्स ओनली. त्याचे टाईप्स आहेत डेटा कन्स्टंट, डायमेन्शन, सपोर्ट, कॉन्फिडन्स, ॲग्रिगेट, पॅटर्न बेस्ड असे त्याच्यामध्ये टाईप्स आहेत. नंतर पॅरामीटर यूज फॉर कम्पेअरिंग क्लासिफिकेशन अँड प्रेडिक्शन म्हणजे क्लासिफिकेशनसाठी काय पॅरामीटर्स आहेत, मेजर्स, परफॉर्मन्स आणि ॲक्युरसी. जे पण परफॉर्मन्स आणि ॲक्युरसी त्याला ते मेजर करायचं काम करतं. नंतर क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, ॲक्युरसी, प्रिसिजन, रिकॉल, इव्हन स्कोअर, कन्फ्युजिंग मॅट्रिक्स, मीन स्क्वेअर इरर, रूट मीन स्क्वेअर इरर, स्पीड, स्केलेबिलिटी, रोबस्ट, इंडिपेंडेंटली हे असे त्याचे पॉईंट्स आहेत. नंतर नेक्स्ट पॉईंट आपण नंतरच्या भागात बघू. धन्यवाद.